चित्रा वाघ या पक्षप्रवेशासाठी उद्धव ठाकरेंकडे आल्या होत्या असा दावा सुषमा अंधारे यांनी केला होता। यावरून चित्रा वाघ आणि सुषमा अंधारेंमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं। ज्याची जेवढी लायकी तो तशीच वक्तव्य करतो असं म्हणत परत नादी लागाल तर परत ठेचेन असा इशारा चित्रा वाघ यांनी दिलाय। चित्रा वाघ यांच्या इशाऱ्यानंतर सुषमा अंधारे यांनी देखील जोरदार पलटवार केलेला आहे। महाशक्तीच्या जोरावर धमक्यांची भाषा तुमच्याजवळ ठेवा, माझ्याशी नीट वागायचं अशी पोस्ट करत अंधारेंनी वाघ यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं। लाडकी बहिणी योजनेबाबत अजित पवारांनी स्पष्टता दिली असून कोणतीही योजना बंद होणार नाही। 1500 रुपयांमध्ये ही योजना चालू राहणार असून राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर 2100 रुपये दिले जातील असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं। भाजपचे संजय केनेकर यांनी विधान परिषद सदस्य पदाची शपथ घेतली। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दाखवलेला विश्वास सार्थ करणार असल्याची प्रतिक्रिया संजय केनेकरांनी दिली। अल्पवयीन मुलांमध्ये गुन्ह्याचं प्रमाण वाढतंय आणि त्यामुळे सामाजिक सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झालाय। त्यामुळे कायद्यामध्ये दुरुस्ती करून अल्पवयीन मुलांची वयाची अट कमी करणं गरजेचं बनलंय आणि यामुळे कायद्याचा वचक बसून गुन्हेगारीचं प्रमाण कमी होईल असं मत सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी अजित पवारांसह सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे सर्व आमदार आणि मंत्री उपस्थित होते। यावेळी अजित पवारांनी सर्वांना रमजानच्या शुभेच्छा देत समाजात शांतता राखण्याचं आवाहन केलं। शांतता भंग करण्याचा प्रयत्न झाल्यास कडक कारवाईचा इशारा अजित पवार यांनी दिलाय। नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राज्य सरकारनं स्वीकारलंय। येत्या शैक्षणिक वर्षात नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार आहे। शिक्षण मंडळाचं बोर्ड तेच असणार आहे। अभ्यासक्रम मात्र सीबीएसई बोर्डाच्या धर्तीवर असेल। भाषा, इतिहास, भूगोल विषयांचा अभ्यासक्रम शिक्षण मंडळच ठरवणार आहे। राज्यातील सरकारी शाळा सीबीएसई पॅटर्नवर आणण्याचा निर्णय घाईघाईत घेतल्याचा आरोप करत सरकारनं या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे। महसूल सुनावण्या आता डिजिटल होणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। महसूल विभागानं हे महत्त्वाकांक्षी पाऊल उचललं असून प्रत्यय ऑनलाईन प्रणालीची अंमलबजावणी सुरू आहे। जयकुमार गोरे खंडणी प्रकरणात आणखी एकाला अटक करण्यात आली आहे। या प्रकरणात संबंधित महिलेसह शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अनिल सुभेदारांचा सहभाग असल्याचा आरोप करत अनिल सुभेदारांना अटक करण्यात आली आहे। बीडमधील ओंकार सातपुतेला अमानुष मारहाण करणाऱ्या तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। 3 एप्रिलपर्यंत आरोपींना न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश देण्यात आले। 31 मार्च 2026 पर्यंत देशातून माओवाद्यांचा नायनाट होईल अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे। महाराष्ट्रात मोटार वाहन कर सुधारणा विधेयक विधान परिषदेमध्ये मंजूर झालं। आता मोटार वाहन कायद्यामध्ये सुसूत्रता आणण्यासह वाहनांच्या वजनावर आधारित कर आकारणीऐवजी वाहनांच्या किमतींवर आधारित कर आकारला जाणार आहे। जळगाव जवळील कानसवाडा गावचे माजी उपसरपंच युवराज कोळी यांची निर्घृण हत्या करण्यात आली। उपसरपंच असताना गावात चांगलं काम केलं, चुकीच्या गोष्टींना आळा बसवला म्हणून त्याचा राग धरून हत्या करण्यात आल्याचा आरोप युवराज कोळी यांच्या बहिणीनं केलाय। तर आता आपल्या आणि मुलांच्या जीवाला धोका असल्याची भीती युवराज कोळींनी व्यक्त केलेली आहे। छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी अशी याचिका आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये केलेली आहे। याचिकेमध्ये त्यांनी म्हटलंय की औरंगजेबाची कबर ही राष्ट्रीय स्मारकांच्या व्याख्येमध्ये बसत नाही, त्यातून पुढच्या पिढीला वारसा किंवा शिकवण घेण्यासारखं काहीही नाही। प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून राज्यात 20 लाख घरं उभारण्याचं उद्दिष्ट आहे। इतर कोणत्याही राज्यापेक्षा जास्त आणि आतापर्यंतच्या उद्दिष्टापेक्षा दुप्पट उद्दिष्ट महाराष्ट्राला प्राप्त झालंय। ही घरं सर्वांना परवडणारी असल्यामुळे घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना आणखी एक संधी मिळणार आहे। प्यू रिसर्च सेंटरच्या अहवालानुसार 2050 पर्यंत भारत हा जगातील सर्वात मोठी हिंदू आणि मुस्लिम लोकसंख्या असलेला देश बनेल, पण धार्मिक सहिष्णुता आणि विविधता कायम राहील। सध्या भारत हिंदू धर्माचा सर्वात मोठा केंद्रबिंदू असून येत्या काही दशकात इथे मुस्लिम लोकसंख्या देखील वेगानं वाढेल असं या अहवालात म्हटलंय। रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसंच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्यामुळे रविवारी तिन्ही मार्गांवरील प्रवाशांचे मेगा हाल होणार आहेत। आग्रा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक उभारणीला वेग आलेला आहे। पर्यटन मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञांची समिती स्थापन केली जाणार आहे। पुणे महानगरपालिकेच्या 98 मराठी शाळांमध्ये मराठी भाषा आणि साहित्य विषयक विविध उपक्रम राबवण्यासह काही शाळा दत्तक घेण्याची तयारी सरहद संस्थेनं दर्शवलेली आहे आणि यासंदर्भात संस्थेचे अध्यक्ष संजय नहार यांनी महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांना प्रस्ताव सादर केलाय।
स्वारगेट एसटी बस स्थानकात घडलेल्या अत्याचार प्रकरणात बसमधून आवाज बाहेर येतो की नाही याची पोलिसांनी शास्त्रोक्त पडताळणी केली आहे। शिवशाहीमध्ये अत्याचारावेळी तरुणीनं आरोपीला प्रतिकार केला होता। मोठ्यानं आरडाओरडा करून मदतीसाठी प्रयत्न केला, मात्र बस वातानुकूलित असल्यानं काचा बंद होत्या आणि त्यामुळे आवाज बाहेर ऐकू आला नाही, असं पोलीस तपासामध्ये स्पष्ट झालंय। एसटी महामंडळ उन्हाळी सुट्टीमध्ये प्रवाशांना थंडगार प्रवासाचा अनुभव देण्यासाठी सज्ज झालंय। राज्यभर 872 वातानुकूलित शिवशाही बसेस प्रवाशांच्या सेवेमध्ये धावणार आहेत। उन्हाळ्यातील प्रवाशांची वाढती मागणी विचारात घेऊन एसटी महामंडळानं पुरेशा वातानुकूलित शिवशाही बसेस चालवण्याचा निर्णय घेतलाय। धारावीतील शाळकरी मुलं आणि पादचाऱ्यांच्या सोयीसाठी पादचारी पूल बांधला जात नाही, तोपर्यंत शिव पूल पूर्णपणे पाडणार नसल्याचं मध्य रेल्वेनं जाहीर केलंय। रहिवाशांच्या मागणीची दखल घेत पादचारी पुलाचं बांधकाम होईपर्यंत शिव पूल पूर्णपणे न पाडण्याचा निर्णय घेतलाय। केईएम रुग्णालयामध्ये आतापर्यंत होरपळलेल्या महिला आणि मुलांवरच उपचार आणि शस्त्रक्रिया होत होत्या, मात्र आता भाजलेल्या होरपळलेल्या पुरुष रुग्णांवर देखील रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येणार आहेत। यासाठी नवीन अद्ययावत अशा बन आयसीयूचं काम सुरू करण्यात आलेलं आहे। महायुतीचं सरकार स्थापन होणार हे निश्चित झाल्यानंतर वेळ न दवडता अजितदादांनी देवेंद्र फडणवीस यांना सर्वप्रथम मुख्यमंत्री म्हणून पाठिंबा घोषित केला। असं असलं तरी अजित पवार यांच्या मनातील लाडके मुख्यमंत्री मात्र विलासराव देशमुखच होते, असं त्यांनी सांगितलं। बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मोहीम राबवण्यात येणार आहे। विशेषतः आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये या विषयाची चर्चा व्हावी आणि हिंदू अल्पसंख्याकांच्या अधिकारांच्या रक्षणासाठी ग्लोबल आवाज उचलला जावा, यासाठी संघाकडून विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत। मीरा रोड भाईंदर येथील मेट्रो कारशेडच्या पहिल्या टप्प्यातील 1406 बाधित झाडांच्या बदल्यामध्ये 8292 झाडं लावण्यासाठी महापालिकेकडे 20,77,00,000 वृक्ष निधी आधी जमा करावा, असं पत्र मीरा भाईंदर महापालिकेनं MMRDAला दिलंय। मिळकत कर वसुलीसाठी नेमलेल्या पथकातील 23 कर्मचाऱ्यांनी दिलेल्या उद्दिष्टांपैकी केवळ 19% उद्दिष्ट पूर्ण केलंय, त्यामुळे त्या सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज BP यांनी दिली आहे। राज्यात अनेक ठिकाणी वक्फ बोर्डानं जमिनी बळकावल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत। याबाबत केंद्रीय स्तरावर कायदा करण्याचं काम सुरू आहे, मात्र खासगी आणि देवस्थानच्या जमिनी वक्फ बोर्डानं बळकावल्या असल्याचं आढळून आलं तर त्या काढून घेतल्या जातील, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली आहे। ठाणे शहराला 2055 मध्ये प्रतिदिन 1230 दशलक्ष लिटर पाण्याची गरज असून याचा अंदाज घेत पाणीपुरवठा वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय। सध्या ठाणे शहराला 50 दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असून त्यासाठी सूर्या धरण आणि बारवी धरण औद्योगिक विकास महामंडळ यांच्याकडून अतिरिक्त 50 दशलक्ष लिटर पाणी मिळवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली आहे। केंद्र सरकारच्या भूजल मंडळानं प्रसिद्ध केलेल्या वार्षिक भूजल गुणवत्ता अहवाल 2024 नुसार राज्यातील 7 जिल्ह्यांमधून नमुना घेतलेल्या ठिकाणचं पाणी पिण्यास अयोग्य आहे। विदर्भ आणि मराठवाड्यातील या 7 जिल्ह्यात पाण्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण धोकादायक पातळीपेक्षाही जास्त असल्याचं दिसून आलंय। मराठवाड्यातील अनेक ठिकाणी जलजीवन मिशन योजनेची कामं रखडलेली आहेत। काही ठिकाणी ठेकेदारांनी दिरंगाई केल्याचं तर काही ठिकाणी कामं निकृष्ट केल्याचं समोर आलंय, अशी कबुली पाणीपुरवठा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी विधान परिषदेमध्ये दिली आहे। वाहतूक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी चालकासोबत सातत्यानं संवाद ठेवावा, त्याच्या समस्या आणि अडचणी समजून घ्यायला हव्यात, अशा सूचना हिंजवडीतील घातपातानंतर पोलिसांनी वाहतूक कंपन्यांना दिल्या। 10वी आणि 12वीच्या परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी राबवलेल्या कॉपीमुक्त अभियानामुळे मागील वर्षाच्या तुलनेमध्ये 10वी आणि 12वी या दोन्ही परीक्षांमधील गैरप्रकारांची संख्या घटली आहे। यंदा राज्यभरात 10वीच्या परीक्षेमध्ये 89 तर 12वीच्या परीक्षेमध्ये 360 गैरप्रकारांची नोंद झाली आहे। पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये खासगी व्यक्ती, कार्यक्रम व्यवस्थापन आणि छायाचित्रण करणाऱ्या व्यावसायिकांनी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यापूर्वी 7 दिवसांआधी त्याची माहिती देणं बंधनकारक आहे, असे आदेश अप्पर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी जारी केले। पुणे पिंपरी चिंचवड शहरातील मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्पांना गती देण्याच्या अनुषंगानं कार्यवाही सुरू केली आहे। प्रकल्पातील खराडी ते खडकवासला या मेट्रो मार्गावरील स्थानकांसाठी रचनाकार सल्लागार समितीची नियुक्ती करण्यात येणार आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार वीज बिलांची थकबाकी असलेल्या एखाद्या जागेची मालकी बदलली तर नवीन जागा मालकाला थकबाकी चुकत नाही, ती भरावीच लागते। त्यामुळे महावितरणाच्या अभय योजनेचा लाभ घेत थकबाकी मुक्त होण्याचं आवाहन महावितरणानं केलंय। पुढील 3 दिवस कोकण आणि विदर्भात मध्यम ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्यानं वर्तवलेला आहे, मात्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। अरबी समुद्रात चक्रीय स्थिती निर्माण झाल्यानं राज्यात बाष्पयुक्त वारे येत आहेत। पनवेल महानगरपालिकेनं यंदाच्या सत्य आर्थिक वर्षात 500 कोटी रुपये मालमत्ता कराच्या थकबाकी वसुलीचं उद्दिष्ट ठेवलंय। लाखो रुपयांचा मालमत्ता कर थकवणाऱ्या 200 करदात्यांच्या नावाची यादी विविध वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध केली आहे।
वसई नालासोपारा येथील 41 अनधिकृत इमारतींवर कारवाई केल्यानंतर बेघर झालेल्या कुटुंबियांच्या पुनर्वसनासाठी धोरण तयार केलं जाणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. पुढील 1 महिन्यात यासंदर्भात बैठक लावली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. बँक खात्याशी जोडलेला मोबाईल क्रमांक बंद असेल किंवा बदललेला मोबाईल क्रमांक यूपीआय खात्यास जोडलेला नसल्यास अशी खाती 1 एप्रिलपासून बंद केली जाणार आहेत. म्हणजे या खात्यांना पुढील महिन्यांपासून ऑनलाईन व्यवहार करता येणार नाही. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर बूथनिहाय मतदानाच्या टक्केवारीचा डेटा सार्वजनिक करण्याच्या मागणीवर विचार करण्यास तयार असल्याचं निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टात म्हटलंय. यावर कोर्टानं याचिकाकर्त्यांना 10 दिवसांच्या आत निवडणूक आयोगासमोर त्यांची बाजू सादर करण्याचे निर्देश दिले. पुण्याच्या शुक्रवार पेठेमध्ये मालाचा साठा असणाऱ्या गोडाऊनला आग लागली होती. पुणे अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. दरम्यान ही आग कशामुळे लागली हे अद्याप अस्पष्ट आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी खंडणी मागितल्याचा आरोप केला असून तशी तक्रार शेगाव पोलिसात देण्यात आली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी डिक्कर यांना अटक केली आहे. मुंबई विद्यापीठाचा अर्थसंकल्प शनिवारी सादर केला जाणार आहे. विद्यापीठाच्या सिनेट बैठकीत हा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे आणि त्यामुळे ही सिनेट वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जाते. नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावरून फेब्रुवारीमध्ये तब्बल 10,42,000 वाहनांनी प्रवास केला. आतापर्यंतची ही सर्वाधिक वाहन संख्या असून कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांनी मोठ्या संख्येनं समृद्धी महामार्गाचा वापर केल्यानं प्रवासी संख्येमध्ये ही वाढ झाली असून यातून एका महिन्यात टोलद्वारे सुमारे 72 कोटी रुपयांचं उत्पन्न MMRDCच्या तिजोरीमध्ये जमा झाले. आता एक सविस्तर बातमी पाहूयात. भाजप नेत्या चित्रा वाघ आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यातला वाद आता चांगलाच पेटलाय. अंधारेंच्या टीकेवर बोलताना वाघ यांनी थेट इशारा दिलाय. पाहूयात. काल सोशल मीडियावर खूप धुमाकूळ चालू असताना अनेक लोक म्हणत होते की झोपडपट्टीतली भाषा वापरली, झोपडपट्टीसारखं बोललं जातंय. परंतु अत्यंत विनम्रतेने सांगितलं पाहिजे की झोपडपट्टीला सुद्धा एक क्लास असतो. झोपडपट्टीतली लोक काबाड कष्ट करतात पण ती प्रामाणिकपणे स्वतःची रोजीरोटी मिळवतात. झोपडपट्टीतली लोक भलेही गरीब असतील परंतु ती लोक आपलं इमान विकणारी नसतात. त्यामुळे कृपया वाघबाईंबद्दल बोलताना झोपडपट्टीचे उदाहरणं कुणी देऊ नयेत. यांच्यासारख्या नीच विकृती आज 26 वर्ष झालेत मला या क्षेत्रामध्ये तंगड्याला बांधून फिरते आणि आभार पण मानायचे या सगळ्यांचे, या नीच लोकांचे की यांच्यामुळे हे जसे हल्ले आमच्यावर करतात ना, यांच्या हल्ल्यांमुळेच माझ्यासारख्या हजारो महिला राज्यामध्ये अजून ताकदीने लढतात यांना उत्तर द्यायला. म्हणूनच मी म्हटलं आज ठेचलंय, परत नादी लागाल ना परत ठेचून काढीन. दरम्यान चित्रा वाघ पक्षप्रवेशासाठी उद्धव ठाकरेंकडे देखील आल्या होत्या असा दावा सुषमा अंधारे यांनी केलाय. त्यावरही चित्रा वाघ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. काल त्या विचित्रबाईने किंचाळत असं सांगितलं की उद्धव ठाकरेंनी क्लीन चिट दिली का नाही ते विचारा, उद्धव ठाकरेंना विचारा तुम्ही. खरं तर या बाई कधी काळी उद्धव ठाकरेंकडेही पक्षप्रवेशासाठी अगदी गडबडा लोळत आल्या होत्या. तर तो संदर्भ आता मला काढायचा नाहीये. इथे सेना भवनच्या इथे गडाबडा लोळत होते आणि अहो माहिती घ्या त्यावेळेला तर या कुठं पिक्चर मध्येच नव्हत्या. माहिती घ्या मिलिंद नार्वेकरांकडे उद्धवजी ठाकरे यांनी माझ्यासाठी निरोप पाठवला होता, चित्राताई मला भेटायला या. त्यांच्या शब्दाचा मान राखून मी नक्की गेले होते. मी गेले, मी उद्धवजींना भेटले. त्यांनी मला सांगितलं चित्राताई तुमच्यासारख्या महिला आमच्याकडे पाहिजेत. मी म्हटलं उद्धवजी मला विचार करायला वेळ द्या. आदित्य ठाकरेही होते, मिलिंद नार्वेकर स्वतः होते. दरम्यान सुषमा अंधारे यांनी फेसबुकवर चित्रा वाघ यांच्या विरोधात पोस्ट केली आहे. कालपासून समाज माध्यमांवर सर्व स्तरातील लोकांनी योग्यता दाखवल्यानंतरही वाघबाईंचा थैथयाट काही थांबायचं नाव घेत नाही. उन्मादी वक्तव्य आणि तोच आक्रस्ताळेपणा पुन्हा पुन्हा सुरू आहे. बाई पाठीशी असणाऱ्या महाशक्तीच्या जोरावरची ही धमक्यांची भाषा तुमच्या जवळ ठेवा. अत्यंत इमानी इतबारे माणूसपणाच्या मूल्यासाठी लढा देणाऱ्या चळवळीतून मी आलेले आहे. पायाच्या 2 बोटात दगड पकडून मागच्या मागे दगड भिरकावून जागीच शिकार करणाऱ्या आदिवासी पाड्यावरची आहे मी. माझ्याकडे वाचवायला लाचखोरीतून जमा केलेला पैसा नाही. मुंबईसारख्या शहरात वाममार्गाने जमा केलेली प्रॉपर्टी नाही. माझ्याकडे प्रचंड जपायला माझं इमान, शील आणि सत्व आहे. त्याच्यावर बोलणंच काय या शब्दांचा अर्थ कळण्याचीही तुमची योग्यता नाही असं सुषमा अंधारे यांनी फेसबुकवर पोस्टमध्ये म्हटलंय.